एक राजकीय केस आणि लोकांसाठी ब्रिज खुला. हे आज तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल शिवसैनिकांनो. आज सकाळी सकाळी पहाटे 4 वाजता आदित्य साहेबांनी वरळी मधल्या डिलाईल रोडवर त्या ब्रिजचं उद्घाटन केलं. सकाळी पहाटे 4 वाजता केसेस दाखल झाल्या, शिवसेनेच्या नेत्यांवर केसेस दाखल झाल्या आणि लोकांसाठी ब्रिज खुला होतो. अशा केसेस आम्ही हजारो केसेस घेण्यासाठी तयार आहोत, जर त्यातून लोकांचं काहीतरी हित साध्य होत असेल तर. याच विषयी आज तुम्हा सर्वांशी बोलणार आहे. बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, तुम्हाला मी काही दिवसाआधी घेऊन जातो. सुनील प्रभू साहेबांचं, शिवसेनेचे आमदार, शिवसेनेचे वाघ सुनील प्रभू साहेबांचं विधानसभेमध्ये एक भाषण होतं. त्यात त्यांनी आपल्या मनातली एक उद्विग्नता बोलून दाखवली होती की कशा प्रकारे शिवसेनेच्या आमदारांचा विशेषतः निधी थांबवला जातो. त्यांना वाढीव निधी तर नाहीच नाही, म्हणजे सरकारच्या आमदारांना कुणाला 500 कोटी, कुणाला 400 कोटीचा निधी मिळतो त्यांच्या मतदारसंघात विकास करण्यासाठी, पण शिवसेनेच्या आमदारांना 2 कोटी 3 कोटीचा निधी सुद्धा दिला जात नाही. सुनील प्रभू साहेबांनी ही उद्विग्नता विधानसभेच्या त्या पटलावर मांडून दाखवली, बोलून दाखवली. ते म्हणाले काही फरक पडत नाही, शेवटी आम्ही जनतेच्या दरबारात जाणार आहोत, आम्ही आमच्या मतदारसंघात जाऊन सांगणार आहोत की आमच्या बाबतीत कसा अन्याय झाला. केवळ आम्ही निष्ठेने शिवसेनेच्या मागे उभे राहिलो म्हणून आमचा निधी थांबवला गेला, आम्हाला निधी दिला गेला नाही. त्यावेळेस सुनील प्रभू साहेब, तुमच्या डोळ्यात आम्हाला ती उद्विग्नता दिसली होती आणि त्याचाच आज एक दुसरा भाग मी तुमच्या सर्वांसमोर घेऊन येतो. आज आदित्य साहेबांवर, आमदार सचिन अहिर साहेबांवर, सुनील शिंदे साहेबांवर, आपल्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर, स्नेहल आंबेडकर ताई साहेबांवर, या सगळ्यांवर केसेस दाखल होतात. कुठल्या 336, 144 अशा प्रकारच्या केसेस, म्हणजे लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे. अशा प्रकारच्या मुंबई महापालिकेने पोलिसांमध्ये तक्रार करून केसेस दाखल केल्या. पण फरक काय पडला? विचार करा शिवसैनिकांनो. डिलाईल रोड, या रोडवरचा हा जो ब्रिज हा आहे तो वरळी विधानसभेतला. आता वरळी विधानसभा म्हणजे आदित्य साहेबांची विधानसभा, ते तिथून आमदार आहेत, कॅबिनेट मंत्री होते मागच्या सरकारच्या काळामध्ये. मग फक्त इथला आमदार म्हणजे आदित्य साहेब ठाकरे हे सरकारचे नाहीत, बरोबर, हे शिवसेनेचे आणि विशेषतः ठाकरे कुटुंबातले. चला, कुठेतरी काहीतरी मौका मिळालाय, काहीतरी एक अवसर मिळालाय की इथे आदित्य साहेबांना कुठेतरी काउंटर करायचं आणि हेन त्यान प्रकारे त्या विधानसभेतल्या लोकांना त्रास द्यायचा. म्हणजे वरळी विधानसभेतल्या लोकांना कशा प्रकारे आपण त्रास द्यायचा जेणेकरून या आमदारांच्या विरोधात वातावरण तयार होईल. बघा, राजकारणाचा दर्जा बघा किती खालच्या पातळीला गेला. हा राजकारणाचा दर्जा तुम्ही पहा, सर्वांनी पहा. बरं, आजकाल लोक काही अडाणी राहिलेली आहेत, लोकांना कळत नाही नेमकं हे उद्घाटन कोणी थांबवलंय. तो ब्रिज बांधून पूर्ण झालेला आहे, संपूर्णपणे ब्रिज बांधून पूर्ण झालेला आहे. याचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले. विशेषतः पोलीस प्रशासनाला विचारा, पोलीस प्रशासन डोक्याला हात मारून बसलेला आहे. हा ब्रिज का चालू होत नाही? कारण ज्या प्रकारची तिथे ट्रॅफिक होते, तिथे वाहतुकीची रहदारी पाहता तुम्ही, तो ब्रिज केव्हाच चालू व्हायला पाहिजे होता. काल परवाचा एक व्हायरल व्हिडिओ झाला होता, त्यामध्ये अँब्युलन्स अडकलेली दाखवली होती. ती अँब्युलन्स आले ना, आसपासच्या सोसायट्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केला होता की हा ब्रिज का बांधून पूर्ण झालेला ब्रिज का बरं याचं उद्घाटन थांबलंय. उद्घाटन फक्त राजकीय हेतूने प्रेरित होतं. लक्षात घ्या, हे सांगतायत लोकांच्या जीवितास धोका. लोकांच्या जीवितास जर त्या बांधून पूर्ण झालेल्या ब्रिजने झाला असेल तर मग तो समृद्धी हायवे काय सांगतो? त्या समृद्धी हायवेला कुठेही बॅरिकेड्स नाहीत, त्याला कुठलेही सुरक्षेचे काही ते नियम लागू होत नाहीत, काहीही नाही. गेल्या जवळपास 5 ते 6 महिन्यामध्ये समृद्धी हायवेवर जवळपास 300 ते 400 जणांनी आपले जीव गमावलेत. बसेसचे ऍक्सिडेंट तुम्ही पाहिले असाल, जागच्या जागी बसेसने पेट घेतले आणि बसेस मधले जीव जळून खाक झालेत. अगदी साधं उदाहरण बघा, ज्यावेळेस या सरकारचा एक मंत्रिपदाची काय ते शपथा घेतल्या जात होत्या, शपथविधीचा कार्यक्रम होता, त्या दिवशी देखील तिकडे बुलढाण्यामध्ये सामूहिक ते अंत्यविधी पार पडले जात होते. एवढे मृतदेह एकाच वेळी जाळले जात होते आणि इकडे शपथविधी आणि तिकडे अंत्यविधी एकत्र चालला होता. त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात लोकांच्या जीवितास धोका. ज्यावेळेस महानगरपालिकेने ही कलम लावली, 336चं कलम लावलं, 143चं कलम लावलं, बेकायदेशीर जमाव जमवणं. अरे, बेकायदेशीर सरकारांनी अशी बेकायदेशीर कलम टाकणं हे कितपत योग्य आहे? खऱ्या अर्थाने सारी कलम या सरकारच्या विरोधात टाकली पाहिजेत. त्या दिवशी तिकडे चिपळूण मध्ये गल्डर पडला, चालू ब्रिजच्या कामामध्ये एवढा हलगर्जीपणा. हे भारत आहे की एखादं असं मागासवर्गीय राष्ट्र ज्याच्यामध्ये ब्रिज बनताच त्याचे गल्डर पडतात, त्याला भेगा पडतात, तुटून खाली पडतात, त्याला म्हणतात लोकांच्या जीवितास धोका.
मुंबई गोवा हायवेचं काय चाललंय हे आपण सारं पाहता आणि जे काही चाललंय त्यात असे हे चिपळूण मधले ब्रिज खाली पडणार. तुम्ही पाहत असाल हे साऱ्या घटना तुमच्या डोळ्यासमोरच्या आहेत. मग महानगरपालिकेने मुंबईमध्ये त्या डिलाईल रोडच्या त्या ब्रिजला कारण काय दिली माहितीये? काय हास्यास्पद कारण दिली माहितीये तुम्हाला? ब्रिजला रंगकाम झालेलं नाहीये, रंग मारलेला नाहीये. महानगरपालिकेच्या त्या अधिकाऱ्यांच्या डोक्यामध्ये भुसा भरलाय की नाही मला माहित नाही, पण आता ते रंग काय डांबराला मारणार होते? ब्रिज चालू करून चला. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला याचाही भांडाफोड मी करतो, संपूर्ण ब्रिजचा कलर मारून झालेला आहे. पण तरी देखील समजा असं आपण गृहीत धरूयात की त्या ब्रिजचा कलर मारून झालेला नाही. आता कलर मारण्यासाठी गाड्या थांबवण्याची काय गरज आहे? तो कलर रात्रीच्या वेळेस मारता येतो. आपण समजूयात की नाही झाला, त्या ब्रिजचा कलर मारून झालेला आहे, पण समजूया नाही झाला. रात्रीच्या वेळी कलर मारला जाऊ शकतो, रात्रीच्या वेळी ट्रॅफिक थांबवली जाऊ शकते किंवा रात्रीच्या वेळेस ट्रॅफिक डायव्हर्ट केली जाऊ शकते, रहदारी डायव्हर्ट, त्याला पर्यायी मार्ग दिले जाऊ शकतात. पण तुम्हाला काही डांबराला कलर मारायचा होता का? डांबराला कलर मारायचा असेल तर मानू शकतो. आणि तुमच्या राज्यामध्ये तुम्ही डांबर सुद्धा रंगवू नका. भिंती तर रंगवल्याच, लोकांच्या भिंती रंगवल्या, लोकांचे आयुष्य रंगवली, लोकांचे आयुष्य फुकून टाकले तुम्ही. आता तुम्ही डांबराला कलर मारायला घेणार, त्यातही तुम्ही मलाई खायचा प्रयत्न करणार. मागे आदित्य साहेबांनी तुमच्यावर एवढे आरोप केले, त्या एकाही आरोपाचं तुम्ही उत्तर द्यायला बाहेर आले नाहीत. तुमचा एकही मायचा लाल प्रवक्ता बाहेर आला नाही. आदित्य साहेबांचं एक ट्विट येतं आणि त्या ट्विट नंतर तुमच्या कारवाया चालू होतात. BEST असेल, आपली परिवहन सेवा मुंबईची, त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, यांना दिवाळीचा सण तोंडावर आला होता. अगदी 1 ते 2 दिवस राहिले होते, तरी देखील यांचा बोनस जाहीर नाही. शेवटी आदित्य साहेबांना यावंच लागलं. आणि साहेबांचं ट्विट म्हणजे यांच्यासाठी मग माहिती आहे ना, सणसणीत चपराक असते. साहेबांनी ट्विट केलं आणि लगेच सगळ्या गोष्टी जाहीर होतात. साहेबांचं एक ट्विट येतं, यांचे बेकायदेशीर कंत्राटदार, त्यांच्यावर कारवाई व्हायला सुरुवात होते, त्यांची कंत्राट रद्द व्हायला सुरुवात होते. म्हणजे सगळं काही आदित्य साहेबांच्या ट्विट नंतरच होणार असेल. अरे आम्ही तयार आहोत ना केसेस घ्यायला. आदित्य साहेब जर आज म्हणत असतील, जर अशा प्रकारच्या केसेस दाखल केल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेचं भलं होणार असेल, जर मुंबईच्या जनतेचं भलं होणार असेल, तर अशा केसेस शिवसेना म्हणून घ्यायला मी केव्हाही तयार आहे, केव्हाही तयार आहे. तुम्ही पाहिलं असाल त्या ब्रिजचं संपूर्ण काम चालू झालेलं असताना, म्हणजे काम संपूर्ण संपलेलं असताना, ही अशा प्रकारे ट्रॅफिक थांबवून ठेवणं केवळ आपल्या सरकारच्या एखाद्या प्रतिनिधीचा तो मतदारसंघ नाही म्हणून जाणून बुजून त्याचं उद्घाटन लांबवणं, हे खरंच चांगल्या राजकारणाचं लक्षण आहे का? तुम्ही पाहिलं असाल, ज्या वेळेस आदित्य साहेबांनी या ब्रिजचं उद्घाटन केलं, साऱ्या गाड्या तिथून जायला सुरुवात झाली, एकदम सुरळीत ट्रॅफिक, सुरळीत. हे सारं महानगरपालिकेने पाहिलं आणि महानगरपालिकेने काय केलं माहितीये? 4 दिवसात हा ब्रिज वाहतुकीसाठी सुरू होईल अशा प्रकारचा त्यांनी एक आदेश काढला. 4 दिवसात. जर मग 4 दिवसात हा ब्रिज वाहतुकीसाठी सुरू होऊ शकतो, तर तो मग आजपर्यंत का नाही झाला? गेल्या 4 महिन्यापासून हा ब्रिज का थांबला होता? कुणाचे आदेश आले? कल्याणमधून कुणी आदेश दिले? त्या कल्याण मधल्या आदेश देण्याचं नाव जाहीर करावं, त्याच्या आदेशावरही कलम जाहीर होतात, त्याच्या आदेशावरही कलम टाकली जातात, त्याच्या आदेशावर कारवाई केली जाते. हा कोण आहे कल्याण मधला? त्याचं नाव जाहीर करावं. सगळ्यात प्रथम मला आभार मानायचे आमच्या साऱ्या शिवसेनेच्या त्या वाघांचे, ज्यांनी फक्त तिथे सकाळी उद्घाटन केलं आणि महापालिका 4 दिवसात त्याचं उद्घाटन करण्यासाठी किंवा त्याचं लोकार्पण करण्यासाठी तयार झाली. म्हणजे एकंदरीत परिस्थिती अशी आहे की त्याचं उद्घाटन होऊ शकलं असतं, पण तुम्हाला ते करायचं नव्हतं. आज जर आदित्य साहेब तिथे गेले नसते, त्यांनी ते प्रकार केला नसता, तर ह्यांनी हा ब्रिज कधीच चालू केला नसता. यांनी लोकांना त्या ट्रॅफिकमध्ये, त्या रहदारीमध्ये असंच सडवलं असतं. वरळीच्या सर्वसामान्य जनतेला चांगलं माहितीये हे सरकार काय आहे, ते वरळीच्या जनतेला, सर्वसामान्य जनतेला चांगलं माहितीये. आदित्य साहेबांचे खरंच आभार. शिवसेना ह्या जनतेच्या अशा कामांमध्ये कायम अग्रेसर असते, कायम पुढे असते. आम्हाला नाही फरक पडत काय केसेस टाकाल. आणि ह्यांच्या केसेसचं मला हसू येतं. 143 कलम कुठल्या गोष्टींमध्ये टाकलं जाऊ शकतं? 447 अतिक्रमण केलं म्हणून या महाराष्ट्रावर या सरकारने अतिक्रमण केलंय. या महाराष्ट्रावर या अनधिकृत सरकारने, या गद्दारांनी अतिक्रमण केलंय. त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही. आम्ही झगडतोय कोर्टामध्ये. या सरकारवर सगळ्यात पहिली कारवाई झाली पाहिजे अतिक्रमणाची. 447 कलम हे सरकारवर टाकलं गेलं पाहिजे. 336 जीवितास धोका. उभ्या महाराष्ट्रामध्ये यांनी असे काही धंदे करून ठेवलेत. मग ड्रग्स पासून सारे म्हणजे तरुण वर्गाला नशेत लोटायचं, त्यांचे रोजगार खायचे, अशा प्रकारचे धंदे करून सारा महाराष्ट्राचा जीवितास यांनी धोका तयार करून ठेवलाय. यांच्यावर खऱ्या अर्थाने 336 लागलं पाहिजे. ही अशी कलम सरकारवरच चांगली दिसतात.
जास्त काही या विषयावर बोलत नाही, पण लक्षात घ्या, आज आदित्य साहेबांनी उद्घाटन केलं आणि लागलीच तो ब्रिज पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये लोकांच्या सेवेसाठी महानगरपालिका सोपवेल. जर हे झालं नसतं तर कदाचित पुढची 4 वर्ष तो ब्रिज महानगरपालिकेने सोपवला नसता. कारण फक्त आहे राजनीती आणि घाणेरडे राजकारण या महाराष्ट्राला एक पोकळ करून जात आहे. महाराष्ट्राचा हा आजपर्यंत कधी असा इतिहास नव्हता. असं सुडबुद्धीचं राजकारण महाराष्ट्रात कधी होत नव्हतं. माझा मतदारसंघ तुझा मतदारसंघ असं राजकारण कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं. पण ज्या वेळेस ही घाणेरडी सरकार आली, ही बेकायदेशीर सरकार आली, महाराष्ट्र असं एक घाणेरडं राजकारण पाहतोय. असं काही फरक पडत नाही, शेवटी जनतेच्या कोर्टातच आपण आहोत. आम्हाला तुम्ही निधी देणार काय किंवा निधी नाही देणार काय, आम्ही जनतेच्या कोर्टात जाणार. आम्ही जनतेच्या कोर्टात जाऊन सांगणार की आमच्या बाबतीत काय घडलं. जनतेच्या कोर्टात आम्ही जाणार, कारण मायबाप जनतेचं कोर्ट हे सर्वोच्च कोर्ट. तिथेच जाऊन सगळा आमचा न्याय निवाडा होणार. तिथेच जनता आमचा निवाडा करणार. तिथेच जनता ठरवणार नेमकं काय चाललंय महाराष्ट्रामध्ये. आणि जनतेच्या निर्णयासमोर कुणाचंच काही चालत नाही. एकदा का जनतेने निर्णय घेतला तर कुणाचं काही चालत नाही. मग टरबुजांचंही चालत नाही आणि मिंदे शिंदेंचंही काही चालत नाही. हे लक्षात घ्यायचं. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.